क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. आजच्या टॉप 10 बातम्या. 12 डिसेंबर शीतलहर विशेष. युक्रेनच्या पूर्व भागात नो ट्रूप फ्री इकॉनॉमिक झोन प्रस्तावावर अमेरिका युरोपची चर्चा. गाझा इस्रायल संघर्षाबाबत जागतिक मध्यस्थी प्रयत्न वाढले. जागतिक बाजारात ऊर्जा इंधन दर अस्थिर. आशिया युरोपात आर्थिक दबाव. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा इशारा. थंडी वाढल्याने श्वसन आजाराचे प्रमाण जगभर वाढत आहे. राष्ट्रीय. उत्तर भारतात कडक शीतलहर, घनदाट धुके. IMDनं रेड ऑरेंज अलर्ट जाहीर. दिल्ली NCRमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. AQI धोकादायक पातळीवर. संसदेत आज ऊर्जा धोरण, रोजगार आणि राष्ट्रीय सुरक्षा यांवर महत्त्वाची चर्चा. प्रमुख राज्यांमध्ये थंडीमुळे शाळांचे वेळापत्रक बदलले. काही ठिकाणी उशिरा सुरू. प्रादेशिक. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा येथे शीतलहर प्रभाव वाढला. रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. मराठवाडा, विदर्भात धुक्यामुळे रेल्वे व महामार्ग वाहतूक मंदावली. महाराष्ट्र टॉप बातम्या. महाराष्ट्रात आज सकाळी तीव्र थंडी. राज्यातील सर्वात कमी तापमान पुणे 7.7 अंश सेल्सिअस नोंदले. मुंबईत हवा स्वच्छ. सकाळी 9 ते 20 अंश सेल्सिअस. दिवस उबदार. नागपूर, नाशिक, जळगाव पट्ट्यात थंडी वाढली. विदर्भ. IMDची शीतलहर चेतावणी. पुण्यात तापमान घसरत असून रुग्णालयात श्वसन आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली. राज्य सरकारनं थंडी धुके व्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना पाठविल्या. पिकांवर थंडीचा परिणाम दिसू लागला. ऊस, भाजीपाला पट्ट्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली. आजचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे तापमान. पुणे 7.7 अंश सेल्सिअस सर्वात कमी 31 अंश सेल्सिअस. मुंबई 9 ते 20 अंश सेल्सिअस 31 ते 32 अंश सेल्सिअस. नाशिक 14 अंश सेल्सिअस 31 अंश सेल्सिअस. नागपूर 16 अंश सेल्सिअस 33 अंश सेल्सिअस. सोलापूर 16 अंश सेल्सिअस 30 अंश सेल्सिअस. आजचा राज्यातील सर्वात कमी तापमान पुणे 7.7 अंश सेल्सिअस. शीतलहर तीव्र.